जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेचीची जाणावा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या इंद्रायणी 365 या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राच्या भूमीला संतांची भूमी असं म्हटलं जातं आणि संतांची मोठी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आहे. पण आपल्या अभंगाने आणि परखड विचारांनी समाज मनावर अधिराज्य गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महान संत म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज यांचं संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुकोबांचा जीवन प्रवास, त्याचे संघर्ष आणि त्यांचे अजरामर अभंग. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुकाराम महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू हे त्यांचं गाव. जन्मकाळ 17व्या शतकातील वारकरी संप्रदायातील महान संत मोरे आंबिले यांचं घराणं. व्यवसाय सुरुवातीच्या सावकारी आणि व्यापार, पण लोकांची दुःखे पाहून तुकोबांनी लोकांची कर्ज खाती बुडीत खते इंद्रायणी नदीत बुडवून लोकांना कर्जातून मुक्त केलं. त्यांचा संघर्षाचा काळ आणि आध्यात्मिक वळण. दुष्काळात कुटुंबियांना गमावल्यानंतर तुकोबांचे मन संसारातून उडालं. आपण बऱ्याच पिक्चरमध्ये, चित्रपटांमध्ये हा व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे की दुष्काळात कुटुंबियांना गमावल्यानंतर तुकोबांचे मन हे संसारातून उडालं होतं. त्यांनी भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर येथे जाऊन चिंतन व ज्ञान साधना केली. विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अभंग रचण्यास सुरुवात केली. इंद्रायणीत गाठा बुडवण्याचा प्रसंग सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा आपण त्याचा पुनरुच्चार करूया. तुकोबांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि सोप्या भाषेतील अभंग लेखनामुळे तत्कालीन कर्मठ लोकांनी, लक्षात येते ना, तत्कालीन कर्मठ लोकांनी विरोध केला. त्यांची अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यास भाग पाडले गेले. पण त्यानंतरचा चमत्कार, 13 दिवसांच्या कडक अनुष्ठानानंतर तुकोबांची अभंग गाथा जशीच्या तशी कोरडी पाण्यातून बाहेर आली. खरोखरच हा खूप मोठा चमत्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आपण माहिती घेऊया. तुकाराम महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट देहू येथे झाली होती. शिवरायांनी पाठवलेले नजराणे म्हणजेच भेट वस्तू तुकोबांनी अत्यंत नम्रपणे नाकारले आणि आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा संदेश तिथे दिला गेला. त्यानंतरच वैकुंठ गमन. फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाला गेले, अशी वारकरी संप्रदायात अढळ श्रद्धा आहे. त्यानंतर त्यांची अभंग आपण बघूया. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी हा पर्यावरणावरील खूप छानसा अभंग त्यांचा आहे. नियम ना धर्म भक्तीचा हा सुद्धा अभंग त्यांचाच आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देव हा सुद्धा अभंग त्यांचाच आहे. विठ्ठल नामाचा महिमा या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. अमृतापेक्षाही भगवंतांचे नाम हे गोड आहे. तर मित्रांनो,
हा तुटका फुटका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. जय हरी.